नमस्कार शेतकरी बंधूंनो, शाश्वत आणि फायदेशीर शेती करण्यासाठी आपण आता शेतीमध्ये वेगवेगळी पिके घेतली पाहिजेत। एकाच पिकावरती जर आपण अवलंबून राहिलो तर आपल्या शेतीमधून आपल्याला पुरेसा फायदा होणार नाही। यासाठी आपण फुलशेतीकडे वळू शकतो आणि यातून भरघोस असा नफा मिळवू शकतो। आणि असाच एक प्रयोग गोविंद फाउंडेशन तर्फे गोविंद डेअरीच्या प्लॉटवरती करण्यात आला आहे। यामध्ये झेंडूच्या फुलाची लागवड केली आहे। या झेंडूच्या पिकापासून भरपूर असा नफा मिळत आहे। या झेंडूच्या फुलांना बाजारपेठेमध्ये जोरदार मागणी होत आहे। चला तर मग पाहूयात या पिकाची लागवड कशा पद्धतीने करावी, याची जोपासना कशा पद्धतीने करावी आणि यातून कितीचा फायदा होतोय हे देखील पाहूयात। चला तर मग। नमस्कार, मी निखिल नवरे। गोविंद फाउंडेशन अंतर्गत आपण सक्षम आणि फायदेशीर शेती करण्यासाठी आपण 30R मध्ये झेंडू या पिकाची लागण केलेली आहे। यामध्ये आपण 4000 रोपांच्या US 507 या व्हरायटीची लागण केलेली आहे। तसेच येलोमध्ये आपण पितंबर या 4000 रोपांची लागण केली आहे। टोटल आपण 30R मध्ये 8000 रोपांची लागण केलेली आहे। यामध्ये आपल्याला उत्पन्नाविषयी बोलायचं म्हटलं तर आता एका रोपापासून कमीत कमी आपल्याला 1 ते 1.5 किलो माल मिळतो। तर 1 किलो जरी पकडला तरी साधारणपणे आपल्याला 8000 रुपयांपासून आपल्याला 8 टनाचे उत्पन्न मिळणार आहे। याच्या बाजारभावाविषयी बोलायचं म्हटलं तर कमीत कमी बाजारभाव हा 30 ते 50 रुपये असतो। तरी 40 रुपये पकडला तर 8 टनापासून आपल्याला 3,20,000चे उत्पन्न मिळणार आहे। याच्या खर्चाविषयी बोलायचं म्हटलं तर आपल्याला ड्रीप, मिक्सचर, रोपे, लेबर कॉस्ट असे पकडले तर आतापर्यंत आपल्याला 2 लाख रुपये हा खर्च आलेला आहे। तर यातून आपल्याला कमीत कमी 1,20,000चे निव्वळ उत्पन्न मिळणार आहे। माझी शेतकऱ्यांना एक नंबर विनंती आहे की आपण शेतामध्ये वारंवार एकच पीक घेतो, यासाठी आपण त्याच्यामध्ये बदल करून या फुलशेती जर आपण एक चांगल्या प्रकारची आपण शेती करू शकतो। याच्यामध्ये आपण कमी खर्चामध्ये आपण चांगल्या प्रकारचे उत्पन्न घेऊ शकतो व आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो। धन्यवाद।